रात्रीचे 9:30 वाजून गेले तरी मी इथंच आहे आणि आज काहीही काम झालेलं नाही म्हटलं तरी चालेल. कारण विषय असा आहे, सकाळी आल्यापासून कटिंगला घेतलं शोधून प्रत्येकाची ब्लाऊज जी लेट त्यांना ऑलरेडी झालं होतं की ज्यांना निवांत द्या म्हटलेलं त्यांचं निवांत आजवरती आलं होतं. मग सकाळपासून ब्लाऊजच कटिंग करत होते आणि कटिंग करता क्लायंट येत होते द्यायला घ्यायला. आज बरेच क्लायंट झाले, तुम्हाला मी म्हटलं बाणेरवरनं पण आज क्लायंट आले होते. हा जो ब्लाऊज आहे या ब्लाऊजला कट वर्कचा पॅटर्न करते आणि या ज्या मॅडम आहेत त्या फर्स्ट टाइम आपले व्हिडिओ बघून आलेले आहेत इन्स्टाचे. तर त्यांनी सांगितलेला आहे हा जो कटवर्कचा पॅटर्न आहे तो मधला पार्ट आहे तो मला जवळजवळ 8.5 ते 8 इंचाची रुंदी पाहिजे. तर हे बघा, इथून मी याची रुंदी तुम्हाला सांगते किती इंच आहे, कारण त्यांना रुंदगळे आवडतात. 8 इंच आहे शिवून, 5 इंच इकडे 5 इंच तिकडे, पुन्हा 7.25 ते 8.5 इंच होईल. आणि शोल्डर अगदीच त्यांना 1.5 इंचाची हवी आहे. या अगोदर सुद्धा तुम्हाला मी 1.5 इंच शोल्डर ठेवण्यासाठी क्लायंट आपले आलेले आणि त्यांचे खूप सारे ब्लाऊज आपण शिवून तुम्हाला दाखवलेले आहेत. सो ते तुम्हाला लॉंग व्हिडिओ पाहिजे असेल तर यूट्यूबवरती जाऊन तुम्ही ते लॉंग व्हिडिओ पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला काहीच करायचं नाही, फ्रीमध्ये फक्त सबस्क्राईब करायचं, त्याला कोणतंही चार्जेस लागत नाहीत. आणि या पद्धतीने कसे हे कटवर्क शिवायचे किंवा 1.5 इंच शोल्डरसाठी गळारुंदी किती आहे, मुंडा किती आहे, हे सगळं तुम्हाला पाहायचं आहे. इथे सुद्धा 6 इंच जवळजवळ गळारुंदी आहे, म्हणजे 3 इंच गळारुंदी घेतलेली आहे. आणि हा कटवर्कचा पॅटर्न इथे पेननी काढलेला आहे. कॅनव्हासवरती कपड्यावरती कॅनव्हास चिटकवून घेतलेला आहे आणि इथे हाता पिन लावून घेतलेले आणि कटवर्क आपल्याला स्टिच करायचं आहे. शिवून घेतल्यानंतर व्यवस्थित त्याला राऊंड शेप जसा आहे त्या पद्धतीने कटिंग करून हा गळा वेगळा करायचा आहे. आणि आपल्याला जिथे कॉर्नर आहेत तिथे ना कट्स मारायचे आहेत, म्हणजे प्रॉपर आपल्याला हे कट्स आहेत, कटवर्कची डिझाईन आहे ती पलटवता येते. ब्लाऊजमध्ये साडीचे जे हे काट आहेत किंवा ब्लाऊजचे काट आहेत या पद्धतीने होते. आणि ही छोटीशी जी बॉर्डर आहे ती क्लायंटला थोडीशी वेगळी डिझाईनमध्ये हवी होती. तर इथे बघा बॉर्डर आहे ती छोटीशी इथे स्टिच करून घेतलेली आहे आणि दोन्ही साईडच्या गायला लावलेले आहे या पद्धतीने. त्यांनी थोडंसं असं डिझाईन सांगितली होती, पण हा फ्रंट पार्ट असल्यामुळे इथून जर लेस लावली तर इथे आपल्याला थोडंसं गच्च होऊ शकतं फिटिंगच्या वेळेला वगैरे. त्यामुळे बॅक पार्ट असेल तर आपण ही डिझाईन फिरवू शकतो, पण फ्रंट पार्टला न फिरवता कट वर्क दिलेला आहे दोन्ही साईडला. या पद्धतीचा सेम कट दिलेला आहे आणि मध्ये इथे 3 कट वर्कचे पॅटर्न केलेले आहेत. म्हणजे टोटल त्यांचा हा जो गळा आहे त्यांना जेवढा हवा होता 8-8.25 इंच इतका झालेला आहे. ही जी रुंदी जी गळ्याची आहे ती. आणि या पद्धतीने पुढचा गळा इथे तयार झालेला आहे. त्यानंतर आता बॅक पार्ट तयार करायचा आहे, स्लीव्जला छोटीशी पफ द्यायची आहे आणि फायनल ब्लाऊजचा लुक जो आहे तुम्हाला तयार. रात्रीचे 9:30 वाजून गेले तरी मी इथंच आहे आणि आज काहीही काम झालेलं नाही म्हटलं तरी चालेल. कारण विषय असा आहे, सकाळी आल्यापासून कटिंगला घेतलं शोधून प्रत्येकाची ब्लाऊज जी लेट त्यांना ऑलरेडी झालं होतं की ज्यांना निवांत द्या म्हटलेलं त्यांचं निवांत आजवरती आलं होतं. मग सकाळपासून ब्लाऊजच कटिंग करत होते आणि कटिंग करता क्लायंट येत होते द्यायला घ्यायला. आज बरेच क्लायंट झाले, तुम्हाला मी म्हटलं बाणेरवरनं पण आज क्लायंट आले होते आपले व्हिडिओ पाहून. आणि त्यानंतर कटिंग झालं आणि मी 5 वाजता एक ब्लाऊज घेतलं होतं शिवायला आणि ते आत्ता झालं आहे फायनली माझ्या हातामध्ये ब्लाऊज. अजून त्याचा फिनिशिंगचं काम बाकी आहे, फायनल लुक व्हायचा आहे. तरी पण तुम्हाला तयार झाल्यानंतर फिटिंग झाल्यानंतरचा फायनल लुक दाखवते. बघा, हा प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे, त्यांना असा कटवर्क हवा होता. आणि इथे जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरला या साईडला एक लेस आहे, ती लेस त्यांना इथं हवी होती गळ्यासाठी. आणि रुंद गळा आहे बरं का, मधला हा जो गळ्याचा गॅप आहे ना खालच्या साईडचा तो जवळजवळ 8.25 ते 8 इंच आहे. शोल्डर अगदीच 1.5 इंच हवी होती, सो 1.5 इंच शोल्डर झालेले आहे. पाठीमागे सुद्धा ब्रॉड आणि डीप नेक आहे, त्यांना आहे असाच हवा होता की त्यांनी सांगितलेले. राऊंड पण हवा आणि इथे 2 कॉर्नर पण यायला हवे. तुम्हाला ब्लाऊज दाखवलं शिवायचं होतं ते या ब्लाऊजवरती आलं होतं. हे मापाचं ब्लाऊज आहे आणि याच सारखं त्यांना असं ब्लाऊज हवं होतं. पुढे फक्त कटवर्क हवा होता, तो प्लेन गळा आहे 55मध्ये, ह्याला कटवर्क हवा होता. आणि डीप गळा आहे, ब्रॉड गळा आहे. मधला भाग त्यांना जसं त्या गळ्याचा आहे तसा ह्याचा रुंद हवा होता 8-8.25 इंचाचा. आणि पफ स्लीव्ज हवे आहेत बघा, तर त्या पफ स्लीव्ज त्यांनी छोट्या सांगितलेल्या, छोटे पफ येऊ देत, छोटेच पफ आलेले आहेत. आणि बॅक साईड अगदी ब्रॉड आहे, ब्रॉडमध्ये हलकासा कॉर्नर त्यांना हवा होता राऊंड नेकला, तर त्याच पद्धतीने झालेला आहे. बॅक हुक आहेत, बॅक ओपन आहे, नॉट लावून तसंच लावलेलं आहे, त्याच कपड्याची शिल्लक राहिलेला, तर ते पण छान वाटतात. आणि ब्लाऊजचा लुक फायनल तयार झालेला आहे, फिनिशिंगचं काम जस्ट झालेलं आहे. काल हा द्यायचा होता ब्लाऊजमध्ये, या ब्लाऊजला स्टिच करायला वेळच मिळाला नाही, खूप क्लायंट होते दुपारी द्यायला घ्यायला, त्यामुळे हा ब्लाऊज आजवरती ठरले म्हणजे झालेला आहे. त्यामुळे हा ब्लाऊज आज जाणार आहे. तर आता त्या मॅडम न्यायला येतील, त्यांना कॉल करते, तयार झालेला आहे. म्हटलं एक झलक तुम्हाला सुद्धा दाखवावं या ब्लाऊजचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल ब्लाऊज कसा झाला आहे, काय झाला आहे. तर पॅडेड ब्लाऊज आहे, पुढे पॅक आहे आणि बॅक ओपन आहे.
सो तुम्हाला हा ब्लाऊज आणि या ब्लाऊजची डिझाईन कशी वाटली हे सांगा. आणि हो, शोल्डर त्यांनी सांगितलेलं फक्त मला 1.5 इंचाच शोल्डर हवा आहे. सो 1.5 इंच शोल्डर ठेवलेला आहे. तुम्हाला हा ब्लाऊज जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. आपल्याला यूट्यूबला सबस्क्राईब करायचं आहे, इन्स्टा आणि फेसबुकवरती फॉलो करायचं आहे. असे सुंदर सुंदर ब्लाऊज तुम्हाला शिवायचे असतील तर तुम्ही सुद्धा आपल्याकडे येऊ शकता. हे ब्लाऊज जे आहे ते आपले व्हिडिओज पाहून आले होते आपल्याकडे. आता घातल्यानंतर त्यांना फिटिंग कसं होते ते तुम्हाला नेक्स्ट ब्लाऊजमध्ये मी सांगणारच आहे. सो बाय.